नमस्कार, संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत. तर इथे मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे मापे टाकून. 48 छातीचा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 16 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन इथे मी 17 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. तुम्हाला इथे मापे टाकून परत एकदा दाखवते. इथे मी 17 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. शोल्डर मी इथे 6.5 इंच घेतलेले आहे. इथून देखील 6.5 इंचावर माप टाकून घ्यायचे मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर मुंड्यासाठी इथे मी 7 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथे गळा रुंदी 3 इंच घेतली आणि गळ्याच्या साईडून पाव इंच डाऊन करून घेतले. इथे आपल्याला छातीची माप टाकायचं आहे. तर छाती हे 48 इंच, त्याचा चौथा 12 इंच अधिक 1.5 इंच मार्जिनचे ठेवलेले आहे. कमर आहे 42 इंच, त्याचा चौथा 10.5 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. इथे पाठीमागच्या गळ्याची उंची 10 इंच आहे आणि रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे सरळ रेष आखून घ्यायची. इथे मी टक्स रुंदी 6 इंच घेतली आणि उंची 6 इंच. दोन्ही साईडून अर्धा इंचाचे माप घ्यायचे टक्ससाठी. त्याच्यानंतर इथे पाठीमागच्या गळ्याचा आकार काढून घेते. याच्यामध्ये आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. पाठीमागच्या साईडला देखील टक्स काढून घ्यायची. त्याच्यानंतर इथे मी जो ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतला. पहिल्यांदा आपल्याला इथे गळ्यावरती शिलाई करून घ्यायचं आहे. इथे मी गळ्याला साईडून पिना लावून घेतलेले आहेत. गळ्यावरती शिलाई करून घ्यायची आणि आतल्या साईडला परतवून घ्यायचा. शिलाई करून झाल्यानंतर गळ्यावरती एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. तुम्हाला हवा असेल तर कॅनव्हास पेपर कटिंग करून शिलाई करून घेऊ शकता. मी इथे लेस लावून घेणार आहे गळ्यावरती. साईडच्या पिना काढून घेतल्या. त्याच्यानंतर आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे म्हणजे गळा व्यवस्थित परतवतो. त्याच्यानंतर सरळ बाजूला परतवून घ्यायचे आणि शिलाई करून घ्यायची. गळ्याचा जसा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
त्याच्यानंतर आतल्या साईडून अस्तरवरती शिलाई करून घ्यायची आणि साईडून एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा. इथे मी एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतलेला आहे आणि गळ्यावरती कॉपर कलरची लेस लावून घेते. ब्लाऊज पीसवरती कॉपर कलरची डिझाईन आहे, त्याच्यामुळे इथे मी कॉपर कलरचीच लेस लावून घेते मॅचिंगची. त्याच्यानंतर लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे आपल्याला 1 इंचावर माप टाकून घेते मी. बाहेरच्या साईडून आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथून 1 इंचावर माप टाकून घ्यायचे. जसा पानगळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे आपल्याला चॉक मारून घ्यायचा आहे. इथे पानगळ्याचा व्यवस्थित आकार काढून घ्यायचा. इथे मी 1.5 इंचाचे डिझाईन बनवण्यासाठी 1.5 इंचाचे कापड कटिंग करून घेतलेले आहे ब्लाऊज पीसचे. तुमच्याकडे जर जास्त कापड असेल तर तुम्ही 2 इंचाचा कापड दोन्ही साईडून 2-2 इंच घ्यायचे. इथे मी 1.5 इंच घेतलेले आहे, कारण 48 छातीचा ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीसमधला कापड उरलेला नव्हता आणि त्याच्यामध्येच आपल्याला डिझाईन बनवायची होती, म्हणून मी 1.5 इंचाचा कापड कटिंग करून घेतला. तुमच्याकडे जर जास्त कापड असेल तर तुम्ही 2 इंचाचा कापड कटिंग करून घ्या. अशा प्रकारे आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्यावरती डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे मी डिझाईन पूर्ण गळ्यावरती लावून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे तो डिझाईनच्या साईडचा कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी लेस लावून घेते. इथे मी डिझाईनवरती लेस लावून घेतली. लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची.
तुम्ही बघू शकता छान झालेली आहे डिझाईन. त्याच्यानंतर इथे मी जी डिझाईन बनवून घेतलेली आहे तिथे गोल्डनचे मोती लावून घेणार आहे. तुम्हाला जर ही डिझाईन आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझे असेच नवीन छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण डिझाईन बनवून घेतलेली आहे. त्याच्यावरती मोती लावून घ्यायचे आहेत. इथे मी धागा 4 पदर सुईमध्ये टाकून घेतलेला आहे. त्याच्यामुळे इथे मी सिंगल धाग्यानेच मोती लावून घेते. इथे मी पूर्ण गळ्याला डिझाईन बनवून घेतलेली आहे. तिथे मोती लावून घेतलेले आहेत. इथे मी टक्सवरती शिलाई मारून घेते. टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. खालच्या साईडला आपल्याला इथे कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी इथे मी 1.5 इंचाचे अस्तर कटिंग करून घेतले आणि साईडून शिलाई करून घेतलेली आहे फोल्ड करून. आणि जिथे टक्स येतो तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची म्हणजे कमरपट्टी व्यवस्थित बसते. त्याच्यानंतर दाबटीप देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. इथे पाठीमागच्या गळ्याची पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे. छान झालेली आहे डिझाईन.